या ठिकाणी आज या ठिकाणी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बैठक घेण्यात आलेली आहे। हे बैठकीचा उद्देश असा आहे, जे काही खासदार हेमंतभाऊ पाटील यांची उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा हिंगोलीमध्ये ज्या पद्धतीनं युती धर्माला पायमल्ली या ठिकाणी करत आहेत, त्या ठिकाणी त्याच्या निमित्तानं या नांदेडमध्ये जिल्हा शिवसेनेच्या वतीने जर तुम्ही हिंगोलीमध्ये अशा पद्धतीची वागणूक तुम्ही त्या ठिकाणी हेमंतभाऊ पाटील यांच्याबद्दल तुम्ही देत असाल, तर नांदेडमध्ये सुद्धा युतीचा धर्म पाळला जाणार नाही अशी भूमिका नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। जर त्या ठिकाणी तुम्ही तशी भूमिका घेतली तर नांदेडमध्ये सुद्धा तुमच्या उमेदवाराला निश्चितच या ठिकाणी दगाफटका झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। उमेदवाराला मदत करणार जर असं झालं तर कोणत्या उमेदवाराला मदत करणार? ना त्यांनी जर युती धर्म पाळला नाही तर आम्ही कशा पद्धतीने युती धर्म पाळणार? पहिलं त्यांनी युती धर्म पाळावा ना। जर आम्ही युतीमध्ये आहोत तर त्यांनी बी युतीमध्ये सामावून घेतलं पाहिजे ना। ते नंतर ठरवू आम्ही। जर त्यांनी भूमिका व्यवस्थितशीरपणे हाताळली नाही, वरिष्ठांनी जर पदाधिकाऱ्यांना त्यांच्या तिथल्या लोकप्रतिनिधींना जर आवर घातला नाही तर आमची भूमिका वेगळी असेल असा त्यांना आम्ही इशारा देतो। सर, अशी चर्चा आहे हेमंत पाटीलने दिलेला तुम्ही स्टंट करायला असं लोकांचे आरोप आहे, काय सांगा? नाही, हेमंत पाटलांनी कशा पद्धतीने कशाला ते काय म्हणते, त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे ना। रनिंग खासदार आहेत ते, काय नवीन तिकीट मागतायत का? 5 वर्ष त्यांनी त्या हिंगोलीमध्ये काम केलेलं आहे, विकासाची गंगा त्या ठिकाणी वाहवलेली आहे। स्टंट ते करतायत आणि आरोप आमच्यावर करतायत, ही कुठली पद्धत आहे? स्टंट भाजप करताय आणि आरोप आमच्यावर करताय, हे त्यांची नीती बरोबर नाही आहे। यासाठी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी बैठक घेतली आणि शिवसैनिक आक्रमक झालेला आहे। एकंदरीत शिष्टमंडळात भेटायला आलेलं आहे भीमराव केराम, मुटकुळे, फडणवीस यांची की उमेदवार बदला म्हणून काय ना, त्यांचं शिष्टमंडळ कोण्या पद्धतीनं उमेदवार बदला असे वारे त्या ठिकाणी वाहत आहेत, बरोबर आहे, ते त्यांचा विषय आहे। अहो, त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे ना। पहिल्या यादीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी हेमंतभाऊ पाटील यांचं नाव जाहीर केलेलं आहे। हेमंतभाऊ प्रचाराला लागलेले आहेत आणि आज जर ते म्हणत असतील उमेदवार बदला तर हे अजिबात शक्य नाही आहे। बाबुराव कदम यांचं नाव चर्चेत आलेलं आहे पुन्हा एकदा। नाही, ते कुठंतरी त्यांचंच आमच्या पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे काही लोक या ठिकाणी करत आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।